हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ऍग्रीगेट फंक्शन काय आहे ते आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स बघितले आणि आपण ग्रुप बाय कसं आपण युज करू शकतो आणि त्याचे युज केसेस काय ते पण बघितलं आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सब क्वेरीज काय आहे आणि त्याचे टाइप्स काय आहेत. तर सब क्वेरी काय आहे, तर आपण एका क्वेरीच्या आतमध्ये दुसरी क्वेरी लिहितो. तर आपण सिलेक्टच्या आतमध्ये एक सब क्वेरी लिहू शकतो. वेअरच्या वेअर क्वेरी मध्ये आपण सब क्वेरी लिहू शकतो. फ्रॉम क्वेरी मध्ये आपण सब क्वेरी लिहू शकतो. एक्झिस्ट मध्ये लिहू शकतो. कोरिलेटेड काय आहे, तर आपण क्वेरीच्या आतमध्ये अजून क्वेरीच्या म्हणजे सब क्वेरीच्या आतमध्ये आपण सब क्वेरी लिहितो, तर त्याला कोरिलेटेड म्हणू शकतो आपण. तर आपण बघणार आहोत पहिल्यांदा च्या सिलेक्ट क्वेरी मध्ये आपण कसं सब क्वेरी यूज करू शकतो. तर आपण पहिल्यांदा आपण बघू ऑर्डर्स टेबल कसं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स. ओके, जस्ट सेमिकॉलन देऊ आणि आपण हे क्वेरी एक्झिक्यूट करू. तर आपल्याला आता दिसत आहे की भाई इथं ऑर्डर आयडी, डेट आहे, कस्टमर आयडी आणि टोटल अमाऊंट. तर आपल्याला आता सपोज हे फाइंड करायचं आहे की कस्टमर आयडीच्या थ्रू आपण कस्टमर टेबल ऍक्सेस करून त्याच्या डेटा आपण फेच करू, म्हणजे असं लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि ते आपण कसं करू शकतो. तर सिलेक्ट सी डॉट फर्स्ट नेम, कॉमा सी डॉट लास्ट नेम फ्रॉम सॉरी आपण सिलेक्टच्या मध्ये सब क्वेरी लिहायची. तर आपण एक कॉमा देऊन आपण आता ब्रॅकेट मध्ये आपण सब क्वेरी लिहितो. तर ह्याच्यामध्ये सिलेक्ट काउंट आपण आता काय करू की आपण आता फाइंड करू की हर एक कस्टमरने किती किती ऑर्डर प्लेस केले ते आपण फाइंड करू. त्याच्यासाठी काउंट मी इन ब्रॅकेट स्टार आपण देऊ आणि ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर्स ऑर्डर्स ओ अँड वेअर वेअर आपण वापरू आणि जे आपले कस्टमर आयडी फॉरेन कीने आपण कनेक्ट केलेले ते आपल्याला इक्वल दाखवायचे. तर ओ डॉट कस्टमर आयडी कस्टमर आयडी इज इक्वल टू सी डॉट कस्टमर आयडी आणि जस्ट ब्रॅकेट कम्प्लीट आणि फ्रॉम फ्रॉम कस्टमर्स. ओके, आणि जस्ट सेमिकॉलन लिहूया. तिथे आपण एकाच लाईन सर्व सर्व लिहिलेलं आहे तरी पण चालतं. आपण जस्ट लाईन सेपरेट करूया सर्व ठिकाणी. ओके, तर आता हे जस्ट सिलेक्ट करूया आपण आणि जस्ट एक्झिक्यूट करूया. तर हे एरर काय देत म्हणत आहे की अननोन सी डॉट फर्स्ट नेम फील्ड. ओके, तर आपण आता सी आपण कस्टमर्सला सी अलॉट करायचंय. तर हे डबल आपण सिलेक्ट करू जसे की ऑर्डरला आपण ओ असाइन केलेलं आहे. तर आपण जस्ट एक्झिक्यूट करू. तर तुम्ही बघू शकता की हे आपण लिस्ट आपल्याला आले की कुठल्या कुठल्या कस्टमरने किती काय ऑर्डर केले. तर इथं आपल्याला फॉर्म्युला दिसत आहे, तर त्याला आपण आहे ना ऍज कन्सिडर करू. तर ह्याला ऍज आपण एक नाव देऊ शकतो त्याला की ऑर्डर्स ऑर्डर बाय कस्टमर. ऑर्डर्स ऑर्डर्स बाय ऑर्डर्स बाय पर कस्टमर आपण. ओके, जस्ट हे क्वेरी एक्झिक्यूट करू, सिलेक्ट करू. तर तुम्ही बघू शकता की लाईक केशव बरोबरनी 3 ऑर्डर्स प्लेस केलेले आहेत. पण त्यांनी 3 ऑर्डर्स प्लेस केलेले आहेत. अशा प्रकारे आपण सिलेक्टच्या मदतीने सब क्वेरी आपण लिहू शकतो सिलेक्टच्या आतमध्ये आणि आपण डेटाचा इन्साइट काढू शकतो. तर आता आपण बघणार आहोत की वेअर क्वेरीच्या आतमध्ये आपण कसे सब क्वेरी लिहू शकतो. तर त्यासाठी सिंपल सिलेक्ट
Select first name, comma, last name, comma, comma, email from customers, okay, and where customer आहे. तर इथं आपण काय करतोय माहितीये का, आपण जे ऑर्डर्स टेबल मधलं आहे ना, त्यात ते टोटल अमाऊंट आपल्याला काय करायचंय की अलॉंग विथ फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ईमेल मध्ये आपण टोटल अमाऊंट टाकायचे. तर ते आपण कसं करू शकतो, कस्टमर आयडी इन, तिथे सब क्वेरी अशी द्यायची आहे, इन आणि ब्रॅकेट सिलेक्ट सिलेक्ट कस्टमर आयडी. तिथे आपण तुम्हाला जर रिमेंबर होत असेल तर आपण जे कस्टमर आयडीचा रेफरन्स आपण ऑर्डर्स मध्ये कस्टमर आयडीचा दिलेला होता. तर फ्रॉम ऑर्डर्स ऑर्डर्स तिथे आपण अजून वेळ टाईप वापरू शकतो. वेळ सपोज मला 100 रुपयाच्या वरती कोणी बाय केलं ते आपल्याला काढायचं असेल तर टोटल अमाऊंट इज ग्रेटर दॅन 100, जस्ट ब्रॅकेट कम्प्लीट आणि जस्ट सेमिकोलॉन टू. आता हे सर्व आपण सिलेक्ट करून करू शकतो. आपण अलाइन करू फर्स्ट ऑफ ऑल. ओके, मला समजायला एकदम सोपं जाईल. तर हे आपण जस्ट सिलेक्ट करू आणि एक्झिक्यूट करू. ओके, तर तुम्ही बघू शकता की ओमकार आहे. तर त्यांनीच आहे की तो 100+ अमाऊंटनी त्यांनी हे केलेलं आहे, बाय केलेलं आहे. तर तुम्ही बघू पण शकता इथं सिलेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. ओके, जस्ट सेमीकोलन देऊ आपण मी एक्झिक्यूट करू. ओके, तर सॉरी, ओके, येस मिसिंग. ओके, जस्ट सिलेक्ट करून तर तुम्ही बघू शकता की ओमकारचा आयडी आहे 3. आता ऑर्डर्स मध्ये आयडी बघू आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर. ओके, जस्ट सेमीकोलन देऊ आपण याला आणि एक्झिक्यूट करू. तर 3 नंबरची जी आयडी आहे तर त्यांनी 77, 777 आणि 311 ह्या केलेला आहे. ओके, आणि जस्ट आपल्याला जर आहे ना अजून इन्क्रीज करायचं असेल तर आपण थोडं जस्ट मॉडिफाय करू आपण डेटामध्ये. ओके, आपण इनपुट कुठं दिलेली, जॉईन व्हेरी झालेली असतात, जस्ट आपण आहे ना एक ऑर्डर्स मध्ये. ओके, ठीक आहे. कस्टमर आयडी कुठं ऑर्डर आयडी होते. ओके, ऑर्डर आयडी कस्टमर आयडी आपल्याला आता इथं 2 दिले आणि 15 येतं. पण इथं 1555 करू. कस्टमर आयडी नंबर आपण हा देऊ. ओके, जस्ट रॅन्डम देऊ आपण इथं 14 देऊ. तर 14 देऊ आणि इथं कस्टमर आयडी ओके, इथं जस्ट आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स टाकू. ओके, आणि जस्ट सेमीकोलन देऊ, हे एक्झिक्यूट करू. ओके, तर आपण आता 4 पण देऊ शकतो की XYZ इथं इथं 3च्या जागी आपण 4 देऊ आणि ह्याचे पण अमाऊंट आपण आता 500 देऊ. 500. ओके, आणि ही जस्ट सिलेक्ट करू आणि ही एक्झिक्यूट करू. तर हे तुम्ही बघू शकता एक्झिक्यूट झाले. आता आपल्याला जस्ट आता हे जी आपण आता लेटेस्ट केलेली होती क्वेरी ती एक्झिक्यूट करू. आता आपल्याला 4 डेटा दिसले पाहिजे, म्हणजे तुम्ही बघू शकता 3 डेटा दिसले पाहिजे, सॉरी. आता तुम्ही बघू शकता XYZ चा आपण हे केलं आता हे केलेलं आणि ऑर्डर तुमचं पण वाढवून बघूया. तर आता हे जस्ट एक्झाम्पल झालं. आता इथं लेस दॅन पण तुम्ही यूज करू शकता आणि सिलेक्ट करून जस्ट क्वेरी एक्झिक्यूट झाला. तर हा एक वे झाला क्वेरी एक्झिक्यूट करायचा.
आपण आता तिसरा वे बघणार आहोत सब क्वेरी लिहायचा. तर तो आपण फॉर्मच्या आतमध्ये लिहितो सब क्वेरी. तर ते आपण कसं लिहू शकतो, तर आपण काय करणार आहोत की सिलेक्ट जे आपलं कस्टमर टेबल आहे सी डॉट फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपण सिलेक्ट करणार आहोत. FIRST फर्स्ट नेम कॉमा सॉरी सी डॉट लास्ट नेम. ओके. आणि आपण काय करणार आहोत की ऍव्हरेज ऑर्डर ऍव्हरेज ऑर्डर आहे ना कितीची आलेली आहे, कुणी कोणी कितीची केलेली आहे ते आपण टेबल थ्रू करणार आहोत. जे आपण वरती गेलेलो होतो, जे वेअर मध्ये केलेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ऍव्हरेज ऑर्डर दिसत नव्हतं. ऍव्हरेज ऑर्डरची लिस्ट दिसत नव्हती. फक्त आपल्याला नेम आणि लास्ट नेम दिसत होतं आणि ईमेल दिसत होतं. तर आपण आता ह्याच्यामध्ये आपण ऍव्हरेज ऑर्डर करणार आहोत. तर तिथं आपण ए डॉट ऍव्हरेज ऑर्डर आपण एक जस्ट एक व्हेरिएबल डिफाईन करतो. आणि याच्यानंतर आपण काय करणार आहे, फ्रॉम कस्टम कस्टमर्स अँड स्पेस बिल सी. अँड आपण आता काय करणार आहोत की फॉर्म मध्ये आपण करताना जॉईनचा यूज करतो. तर आपण थोडक्यात दोन टेबल जॉईन करतो. जॉईन इन ब्रॅकेट सिलेक्ट सिलेक्ट आता इथं आपण कस्टमर आय डी कॉमा ऍव्हरेज. आपण आता ऍव्हरेज करणार आहे टोटल अमाऊंटची. टोटल अमाऊंट अमाऊंट ओके. ब्रॅकेट कम्प्लीट ऍज आपण आता ऍव्हरेज ऑर्डर वरती व्हेरिएबल डिफाईन करायचं तिथं ऍव्हरेज ऑर्डर. ओके. अँड फ्रॉम फ्रॉम टेबल नेम ऑर्डर्स ऑर्डर्स सॉरी ऑर्डर्स. ओके. अँड आपण इथं आता ग्रुप बाय करणार आहोत. ग्रुप बाय कस्टमर आय. तर ह्यानी काय होईल, ह्यानी जस्ट आपण काय करतोय, एक सेकंड. ओके. ह्यानी आपण कस्टमर आयडीच्या थ्रू, म्हणजे जेवढी पण कस्टमर आयडी आहे की 1 2 3 4 कस्टमर आयडीच्या थ्रू एक आपण ग्रुप तयार करतोय. ऍव्हरेज टोटल जर आता एका कस्टमरने 2 वेळा ऑर्डर केलं असेल, तर सपोज याने 50 60 रुपयाचं ऑर्डर केलं असेल, तर त्याची बेरीज करणार ते 110 होणार, त्याची ऍव्हरेज निघणार 55 होणार. तर त्याची ऍव्हरेज ते प्रिंट करणार. तर हे झालं. आणि जस्ट एक स्पेसून ए लिहायचं आहे, कारण आपण ऍव्हरेज ए डॉट ऍव्हरेज ऑर्डर केलेलं आहे. आणि ऑन आपण करतो ऑन. आता इथं कंडिशन द्यायची, आपल्याला दोन टेबल मर्ज करायचे. तर सी डॉट कस्टमर 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 आय डी इज इक्वल टू ए डॉट. आपण इथं ए जे आपण सब केलेले त्याला ए ने डिफाईन केले, तर ए डॉट कस्टमर आय डी कस्टमर आय डी. ओके. हे इक्वल केल्यानंतर आपण अजून एक करू शकतो की आपण ह्याला वेअर कंडिशन देऊ शकतो. तर आता आपण वेअर कंडिशन देऊ. ओके. की आपण म्हणू की बाबा जे जे ऍव्हरेज ऑर्डर 50 पेक्षा जास्त आहे तेवढेच आपल्याला प्रिंट करायचे. तर आपण आता काय करू शकतो, ए डॉट ऍव्हरेज ऑर्डर ओके इज ग्रेटर दॅन 50. जस्ट सेमीकॉलन द्यायचं आहे. आणि ही आपण आता क्वेरी सिलेक्ट करू, पूर्ण क्वेरी आणि सब क्वेरी, आणि जस्ट एक्झिक्यूट करू. आपल्याला एरर आलेलं आहे की अननोन. अच्छा ओके. कस्टमर आयडीचं थोडं चुकलेलं आहे. कुठे चुकलेलं आहे, प्रूफ स्टेटमेंट. ओके. इथं तुम्ही बघू शकता की आपलं एस्टिमेशन होतं. सॉरी फॉर दॅट. जस्ट आपण डबल सिलेक्ट करू आणि क्वेरीला एक्झिक्यूट करू. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला इथं 3 आउटपुट आलेले आहेत कस्टमर आयडीचे. यांची ऍव्हरेज ऑर्डर आहे 460, 321 आणि 500 आहे. आणि ह्याला आपण आता याच्यात आपण ऑर्डर बाय पण करू शकतो. आणि नंतर वेळ नंतर याच्यात ऑर्डर ऑर्डर बाय ओके ऍव्हरेज ऑर्डर ए डॉट ऍव्हरेज ओके ऍव्हरेज ऑर्डर ओके. अँड देन असेंडिंग येस. तर हे जस्ट आपण सिलेक्ट करू आणि आपल्याला आता असेंडिंग ऑर्डर भेटेल.
तर आता बघू शकता तुम्ही. तर हे झालं आता तिसरा वे. तर आता आपण बघणार आहोत की हाऊ टू राईट अ सब क्वेरी इन एक्झिस्ट युझिंग एक्झिस्ट क्वेरी. तर आपण सिंपल सिलेक्ट फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम कॉमा email, okay, from customers, okay, customers, okay, and then see uh, where where sorry where, okay, exist exist in bracket, select we can select the we can select all the values from the orders table, from or orders orders, and then where orders O, orders space O, sorry, then where C dot customer ID, customer ID is equal to O dot customer ID. Okay, then bracket complete and just semicolon. तर हे काय करेल, नेम ईमेल आय डी हे देईल अलॉंग विथ द कस्टमर आय डी. ओ सॉरी, जस्ट स्मॉल मिस्टेक, कस्टमर आय डी. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला लिस्ट दिलेली आहे त्यांनी, जेवढे पण कस्टमर्स आहेत त्यांनी एकदा तरी आपल्या स्टोअर किंवा ऑर्डर एकदा तरी ऑर्डर दिली आहे, त्यांची ही लिस्ट आहे. सिम्पल ॲज दॅट. आता आपण बघितलं की हाऊ टू डू सब क्वेरी, हाऊ टू राईट सब क्वेरी युझिंग दी एक्झिस्ट क्वेरी. आता हे सर्व आपण टाईप बघितले. आता कोर रिलेटेड क्वेरी काय की आपण क्वेरी सब क्वेरीच्या आतमध्ये आपण अजून एक क्वेरी घेऊ, तर ते आपण आता बघणार आहोत. आता आपण शेवटच्या काय बघणार होतो, कोर रिलेटेड सब क्वेरीज. तर त्याच्यामध्ये आपण काय सब क्वेरीच्या आतमध्ये अजून एक क्वेरी लिहितो. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, सिलेक्ट फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम कॉमा email, okay, from customer table, and also write C. Okay, where आपण आता वेअर क्वेरी यूज करतोय. आपण ऑलरेडी वेअर मध्ये कसं सब क्वेरी ऍड करायची तर ते सांगितलेलं आहे. कस्टमर आयडी आपण एक रेफरन्स देत आहे का, आणि इन आपण वापरतो वेअर ऍप मध्ये लिहिताना इन सिलेक्ट कस्टमर आयडी आयडी फ्रॉम ऑर्डर ओ. ओके, इथं पण आपण ओ ओ डॉटने देऊ आपण ओ डॉट कस्टमर आयडी. ओके, अँड आपण अजून एक वेअर कंडिशन लावू. वेअर आता आपण काय करू, जे टोटल अमाऊंट आहे एक आपण छोटस लॉजिक लावू. ओके, आता आपल्याला ठीक आहे, आपण आता ऍव्हरेज टोटल अमाऊंटची काढली. तर असे किती युजर आहेत की ते ऍव्हरेज अमाऊंटच्या वरती आपण आपले ऑर्डर देत होते, म्हणजे ते आपले झाले की प्रीमियम कस्टमर्स. तर सिम्पल त्यासाठी ग्रेटर दॅन, तिथं आपण सब क्वेरी लिहू ब्रॅकेटमध्ये. तर आता सब क्वेरी मध्ये आपण काय लिहिणार आहे, सिम्पल सिलेक्ट टोटल अमाऊंट, ऍव्हरेज करायचं होतं, एव्हीजी ऍव्हरेज टोटल अमाऊंट, ओके, अमाऊंट
जस्ट ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर्स. ओके, जस्ट ब्रॅकेट कम्प्लिटेड. आणि दुसरं ते पहिल्या सब क्वेरीचं ब्रॅकेट कम्प्लीट करून जस्ट सेमीकॉलन देऊ. आणि हे आपण सिलेक्ट करू सर्व आणि एक्झिक्यूट करू. तर हे आपले युजर आहेत की त्यांची जे ची ऑर्डर आहे की ते ऍव्हरेज अमाऊंट पेक्षा जास्त आहे. तर हे सिम्पल आहे. तर आपण सर्व बघितले प्रकारचे टाईप जे की सब क्वेरी इन्क्लूड करायचे आणि कोरिलेटेड सब क्वेरी पण बघितले. आता दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.